पंतप्रधान मोदींची सचिवांसोबत बैठक पार पडली आहे। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली आहे। पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांसोबत आता बैठकांचा सपाटा लावलाय। सकाळी सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, त्यानंतर मोदींनी सचिवांसोबत एक बैठक घेतली। यात पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आल्याचं समजतंय। ही दोन दृश्य आपण पाहतोय। दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संबोधित केलं। ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या कारवाईची माहिती सर्व पक्षीयांना देण्यात आली। या बैठकीला देशातल्या प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी सर्व विभागांच्या सचिवांसोबत एक बैठक घेतली। या बैठकीत सुद्धा भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली आहे। बैठकीला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, ओवैसी, सुप्रिया सुळे यासारखे मोठे नेते हजर होते। तर संकटाच्या काळात आम्ही सरकारसोबत आहोत असा सूर विरोधकांचाही होता। असदुद्दीन ओवैसींनी चीनवर कडक बंधनं घालणं गरजेचं असल्याचा सल्ला या निमित्तानं सरकारला दिला आहे। जितने भी पार्टी के लोग थे, सभी ने ये बताया कि इस घड़ी में, इस संकट के घड़ी में हम सब आपके साथ हैं और आप जो काम कर रहे हैं करते रहिए और देश के हित में हम आपके साथ रहेंगे। सर, आज के ऑल पार्टी मीटिंग में मैंने कॉम्प्लीमेंट किया हमारी आर्म फोर्सेस को और भारत सरकार को कि उन्होंने एक ऑपरेशन सिंदूर को अंजाम दिया। मैंने अपनी बात में ये कहा कि एक इंटरनेशनल कैंपेन हमको चलाना चाहिए टीआरएफ के खिलाफ। एका सुरात सांगितलं, या देशावर जो प्रसंग आता आलेला आहे लढाईचा, आम्ही सगळे भारतीय सैन्याच्या पाठीशी आहोत। सरकार जो निर्णय घेत आहे त्याच्या पाठीशी आहोत।